नमस्कार, मी भारती. माझ्या या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी स्टाइलिश साडी दाखवणार आहे की जी नेसल्यानंतर तुम्हाला प्रत्येक जण विचारणार आहे की साडी नेसलीस कशी, हा पदर कसा घेतला. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात आधी महत्त्वाची टिप म्हणजे ही साडी नेसण्यासाठी तुम्हाला जॉर्जेट, शिफॉन अशा एकदम हलक्या फुलक्या सुळसुळी साड्याच पाहिजेत. तर आपण जशी गोल साडी नेसतो ती नेसत असताना नेसतापणा जसा खोचतो अगदी तसाच आपल्याला पणा हा नेसतापणा खोचून द्यायचा. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची टिप म्हणजे आपल्याला पदराची जी लेंथ मोजायची तर ती कशी मोजायची हे काळजीपूर्वक बघा. सगळ्यात आधी मी एक सिंपल गोल घेतलेला आहे, एक राऊंड घेतलेला आहे, त्यानंतर परत एक राऊंड घेतलेला आहे आणि तो मी खांद्यावरती टाकून दिलेला आहे. बघा आता पदराची लेंथ ही इथपर्यंत आलेली आहे. साडीच्या लांबीवरती डिपेंड आहे की तुम्ही पदराची लेंथ तुमची कुठपर्यंत येते. आता माझा हा जो राहिलेला भाग आहे साडीचा तर त्याचा मला तर मिऱ्या करायच्या आहेत. साडीची लांबी जर जास्त असेल तर मिऱ्या ह्या जास्त येतील आणि नाही तर मग कमी येतील. तर आता ही जी पदर आहे आपण जो 2 राऊंड घेतले ते त्याचा आता आपल्याला सिंगलच राऊंड काढायचा आणि प्लीट्स काढून घ्यायच्या. का काढायचा? कारण पदर सेट करताना आपल्याला तो डबल राऊंड लागणार आहे. तर त्याच्यासाठी आता आपल्याला काय करायचं, राहिलेल्या साडीच्या प्लीट्स करायच्या आणि जर का आपण पोटाला नाही का पिन लावत साडी गोल साडी नेसताना जेणेकरून वेवलेंथ तयार व्हावी तर ती कमी मिऱ्या असल्यावर येणार नाही. तर ती येण्यासाठी आपल्याला काय करायचं, ज्या प्लीट्स आहेत त्याच्या पिळा करायचा आणि खोचून द्यायच्या. चला व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्हाला कळालं असेल कशा वेवलेंथ तयार झालेल्या आहेत. त्यानंतर पदराच्या एकदम बारीक प्लीट्स करायच्या. सिल्क एकदम सुळसुळीत साडी असल्यामुळे प्लीट्स एकदम सहज येतात, त्याच्यामुळे याला कुठलेही एफर्ट्स घ्यावे लागत नाहीत. आणि ह्या ज्या प्लीट्स आहेत तर त्या तोपर्यंत घालत राहायच्या जोपर्यंत साडीचा जो वरचा पन्ना आहे तो कमरेला आपल्याला घट्टसर येत नाही तोपर्यंत. आता तुम्ही बघितलं असेल वरचा जो पन्ना आहे तो बरोबर कमरेला एकदम घट्टसर आलेला आहे. एवढ्या हाईटने आपल्याला पदराच्या मिऱ्या करायच्या. त्यानंतर ह्या सगळ्या मिऱ्या एकत्र घेऊन त्यांना सेफ्टी पिननी पॅक करायचं, कारण आपली लेंथ आणि आपल्या प्लेट्स ह्या सटकून आहेत. आता हे ज्या आपण बंच केलेला आहे मिऱ्यांचा तो सगळा एक पिनाने पॅक करून परकरच्या आतून पिनअप करायचा जेणेकरून तो घट्टसर बसेल. त्यानंतर पुन्हा राहिलेला जो पदर आहे त्याचा एक राऊंड घ्यायचा आणि आपल्या खांद्यावरती पदर टाकून द्यायचा. खाली असा घोळ राहिला पाहिजे. तुम्ही हातावरती सुद्धा हा पदर घेऊ शकता. ही साडी आपली कंप्लीट झालेलीच आहे ऑलमोस्ट. आता त्याच्यानंतर तुम्हाला जर काहीच्या प्लीट्स पाडायच्या असतील तर त्या कशा करायच्या, तर त्याचा स्लोप तयार झाला पाहिजे अशा पद्धतीने प्लीट्स करायच्या. बघा एकदम अनइव्हन अशा प्लीट्स आल्या पाहिजेत. साड्या एकदम नाजूक असतात त्यामुळे ह्या साड्यांच्या प्लीट्स एकदम छान दिसतात. बघा पाठीमागे सुद्धा एक स्टाइलिश पदर तयार झालेला आहे, त्याच्यामुळे आपल्याला हा एकदमच छान दिसतो. नंतर पुढे एकदम फिनिशिंग मिळण्यासाठी सुद्धा सगळ्या मिऱ्या पकडून ब्लाउजला त्या पिनअप करायच्या. आता हा जो लटकता भाग तयार झाला होता आपला तर तो पूर्ण पॅक करण्यासाठी असा त्याचा त्रिकोण करायचा दुमडून आणि तिथे पुन्हा एक सेफ्टी पिन लावून द्यायची जेणेकरून तो एकदम छान आकर्षक असा आकार दिसेल. त्यानंतर ह्या ज्या प्लीट्स केल्या होत्या साड्या सैल असल्यामुळे ह्या उलट्या पडतात तर त्या पडू नयेत आणि तिथल्या प्लीट्स एकदम छान वेवलेंथनी दिसाव्यात म्हणून त्या पूर्ण पकडायच्या आणि त्यांना पुन्हा पिनअप करायचा. तर अशा पद्धतीने फिनिशिंग केल्यानंतर कुणालाच कळणार नाही की तुम्ही ही साडी नेसलायत कशी. चला झाली आपली स्टाइलिश मस्त अशी साडी तयार. मी ही साडी जेव्हा आमच्या कॉलेजच्या गॅदरिंगला नेसले होते आणि माझ्या लग्नात सुद्धा नेसले होते तेव्हा मला सगळ्यांनी विचारलं होतं की साडी तू नेसलीस कशी. तर तुम्हाला आता कळलं असेल की ही साडी नेसायची कशी. तुम्ही नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर